वेगळ्या आयुधाने आपण वेगळ्या आयुधाने मागणी करू शकता। अर्धा तास चर्चेमध्ये आपण 50 मिनिटांपेक्षा जास्त आपण वेळ दिलेला आहे। माफ करा। वाढत्या प्रमाणाच्या संदर्भामध्ये तारांकित प्रश्न क्रमांक झाला ना, भरपूर झाला वेळ। 13,076 प्रत्येकाला प्रत्येक याच्यामध्ये बोलता येणार नाही, इतरांना संधी दिली पाहिजे। अध्यक्ष महाराज, मी ही अर्धा तास चर्चा उपस्थित करतोय। अध्यक्ष महाराज, मला याचा आनंद आहे तुम्हाला की या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वतः आरोग्य मंत्री इथं उपस्थित आहे। नाही आता याच्यावर पुढे गेलो। एक अभ्यासू मंत्री असा साधारणतः त्यांच्याबद्दलचा माझा अनुभव आहे। या कर्करोगाच्या महाराष्ट्राच्या समस्येवर उत्तराचा प्रकाश आंबेडकरजी टाकतील असा विश्वासही मी व्यक्त करतो। अध्यक्ष महाराज, कॅन्सर ऐकलं तरी 2 टन एसीच्या खोलीमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज घाम आल्याशिवाय राहत नाही। मी स्वतः टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा नक्कीच साधारण आयुष्यामध्ये प्रत्येकाला कशाची आसक्ती असते। मग कधी प्रतिष्ठेची आसक्ती असते, पदाची असते, पैशाची असते। पण जेव्हा टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एक जरी फेरफटका मारला, काही दिवस तरी ही आसक्ती संपते असं विदारक चित्र हे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपल्याला बघायला मिळते। खरं तर अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र हा आज देशामध्ये कॅन्सरच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकाचं राज्य झालं आहे। याला अनेक कारणं आहेत अध्यक्ष महाराज। या कारणामध्ये अध्यक्ष महाराज वाढतं वायू प्रदूषण, ज्यातून अध्यक्ष महाराज कर्करोग वाढतो असं सांगितलं गेलं। अध्यक्ष महाराज, यासाठी छोटी गावही आता सुटली नाही, गावागा कर्करोगाचा विळखा सांगितलं गेलं। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, साधारणतः रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणावरचा वापर, रासायनिक फवारणीचा वापर, अशा अनेक प्रश्नांनी अध्यक्ष महाराज कॅन्सरचं प्रमाण वेगाने वाढते। आणि दुर्दैवाने जग कितीही पुढे गेलं असलं तरी कॅन्सरवर जर तो 4थ्या स्टेजवर गेला तर अध्यक्ष महाराज त्यामधून तो आजारी कॅन्सरचा रोगी हा कॅन्सर मुक्त होण्याचे चान्सेस खूपच कमी असतात। आणि यामध्ये महिलांचा कॅन्सरची संख्या सुद्धा वेगाने वाढते। स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी करुणा नैनी पाणी, आयुष्य परिवारासाठी खर्च करणारी आई, पत्नी, बहीण अध्यक्ष महाराज। पण अनेकदा अध्यक्ष महाराज आपलं कुटुंब म्हणजे स्वर्ग, आपला परिवार म्हणजे जग या भावनेची जेव्हा स्त्री कामाला लागते अध्यक्ष महाराज, ती पूर्ण समर्पण भावनेने आपल्या परिवारासाठी जेव्हा काम करते अध्यक्ष महाराज, तेव्हा ती विसरून जाते की माझ्याही शरीरावर एखादी गाठ आली, किंवा अशा पद्धतीने कॅन्सरच्या संदर्भामधलं लोकजागरण नसल्याने तिला कॅन्सर झालं हे अध्यक्ष महाराज लक्षातच येत नाही। आणि मग जेव्हा 4थ्या स्टेजवर कॅन्सर जातो अध्यक्ष महाराज, तेव्हा मग डॉक्टर म्हणजे देव नाही आहे। हे खरं आहे, डॉक्टरला सुद्धा द आहे आणि देवालाही द आहे, पण डॉक्टर हा देव नाही। मग सरकार म्हणून एकीकडे वाढतं प्रदूषण, याला आपण काही ना काही अंशी सरकार जबाबदार आहे। आपण प्रश्नोत्तर ऐकत होतो तर अध्यक्ष महाराज, माझी सरकारला काही स्पेसिफिक या संदर्भात या चर्चेच्या माध्यमातून सरकारकडून काही अपेक्षा आहे की अध्यक्ष महाराज, आज ब्रेस्ट कॅन्सर असेल, लंग कॅन्सर असेल, कोलन कॅन्सर असेल, ब्लॅडर कॅन्सर असेल, ओरल कॅन्सर असेल आणि सर्वायकल कॅन्सर असेल, गर्भाशयाचं। खर तर जेव्हा देव जगनिर्मिती करता करता थकला तेव्हा देवानी सांगितलं की आता जगनिर्मितीचं काम ही स्त्री किंवा मादी करेल। हे जगनिर्मितीचं काम स्त्रीच करते अध्यक्ष महाराज। कितीही आईला सॅल्यूट केला, जी पत्नी आपलं कुटुंब सांभाळते तिला कितीही धन्यवाद दिले, आभार मानले, तरी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हे आभार हे शब्दापुरतेच मर्यादित राहतील, इतकं
त्यांच्या हातून सेवा होते. अध्यक्ष महाराज, गरीब असेल तर अजून अडचणी आहे. मनरेगावर जाणारी स्त्री, कधी कधी पती सरकारची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी दारू पितो आणि मग अध्यक्ष महाराज त्या स्त्रीवर, तिच्या मजुरीवर कुटुंब असतं आणि ती कॅन्सरने पीडित राहिली तर अध्यक्ष महाराज त्या कुटुंबामध्ये भर दुपारी सुद्धा अंधार निर्माण होतो. आपण काही योजना केल्या, मी स्वतः अध्यक्ष महाराज यामध्ये वित्तमंत्री असताना लक्ष देऊन 600 चे 1200 रुपये निराधार योजनेमध्ये केले. काही निर्णय केले, काही निर्णय राहिले, कारण सर्व निर्णय तर एका कालावधीमध्ये करता येत नाही. सारे निर्णय कोणतेही सरकार एका कालावधीत करूच शकत नाही. सारी कामं संपली तर मग निवडणूक आयोगही बरखास्त करावं लागेल, निवडणुकी घेणं बंद करावं लागेल. पण अध्यक्ष महाराज, आता काही कामं करण्यासाठी आंबेडकर साहेब तुमची वाट होती. आता या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज की आपण हे निदान जे करतो त्याच्यामध्ये पंप स्मिअर टेस्ट आहे, बायोप्सी आहे, HPV टेस्ट आहे, कोलोपोस्कोपी आहे. जो HPV व्हायरस गर्भाशयामध्ये या कॅन्सरला, सर्वायकल कॅन्सरला आणतो. अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये काही स्पेसिफिक निर्णय आपल्याकडून मला अपेक्षित आहे की कॅन्सर, आणि हे मला वाटतं की मंत्री म्हणून आपण जी कार्य अनेक करणार आहात, कारण तुम्ही कर्तव्य दक्ष आहात, मला पूर्ण विश्वास आहे. पण हे सुद्धा एक ईश्वरीय कार्य आहे. म्हणजे या जन्मात तर तुम्ही मंत्री आहातच, पण हे जर निर्णय तुम्ही केले दबाव टाकून प्रशासनावर, तर पुढच्याही जन्मी मंत्री आहात. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, यामध्ये मी स्पेसिफिक काही प्रश्न करतोय. एक तर पहिला निर्णय मंत्री महोदयांनी घोषित करावा आणि कुणाला विचारायचं नसतं की जितनी चाबी भरली रामने, असं उत्तर द्यायचं नसतं. आपण स्पेसिफिक उत्तर, माझं पहिलं आपल्याला आहे की आपण शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान याच्यामध्ये काय केलं अध्यक्ष महाराज, 21,000ची मर्यादा ठेवली. मी आता ती मर्यादा काढा म्हणणार नाही, त्याच्याबद्दल आज सकाळी चर्चा झाली. पण एक तर तुम्हाला करता येईल की संजय गांधी निराधार योजनेच्या GR मध्ये तुम्ही दिव्यांगांसाठी प्रतिवर्षी 50,000 रुपयाची मर्यादा मांडली आहे. तर कमीत कमी कॅन्सर पेशंटसाठी, पक्षाघातासाठी या संदर्भामधली मर्यादा 21,000 वरून 50,000 करण्याचं स्पष्ट आश्वासन आपण द्यावं आणि या GRच्या या कलमावर प्रकाश टाकावा. अध्यक्ष महाराज, दुसरी माझी मागणी आहे की आपण आता दिव्यांगांच्या संदर्भामध्ये अनुदान वाढवतोय, तर कर्करोगामध्ये या सर्व गरिबांना अध्यक्ष महाराज ज्या मजुरीवर जाणार आहे, खेड्यापाड्यात कर्करोग वाढतोय. कारण मी स्वतः अध्यक्ष महाराज, माझ्याही डोळ्यात पाणी आलं जेव्हा मूळमध्ये आरोग्य शिबिर घेतलं. एक महिला अध्यक्ष महाराज 1.5 वर्षाचा मुलगा घेऊन आली आणि मला म्हणाली गाठ आहे. म्हटलं कधीपासून आहे? ती म्हणाली या मुलाच्या जन्माच्या अगोदरपासून आहे. मी डॉक्टरकडे पाठवलं, तो कॅन्सर होता. डॉक्टर म्हणाले कठीण आहे. मग त्या पोराच्या आयुष्यामध्ये मातृछत्र जाण्याने काय निर्माण होऊ शकतं अध्यक्ष महाराज, तो त्रास सहन होऊ शकत नाही. आणि म्हणून गरिबांसाठी 50,000ची मर्यादा केल्यानंतर दुसरा निर्णय की 1,500च्या ऐवजी, आणि तुम्ही कदाचित म्हणाल की वित्त विभागाकडे जावं लागेल, आपण सर्वजण नंतर जाऊ, आश्वासन आज द्या. हे पवित्र सभागृह आहे, यामध्ये मंत्रालय आपल्यापेक्षा मोठं नाही आहे अध्यक्ष महाराज, सचिवालय मोठं नाही आहे, सचिव मोठे नाही आहे. रूल्स ऑफ बिझनेसमध्ये मंत्री हा पॉवरफुल आहे. सूर्य चंद्राला प्रकाश देतो, चंद्र सूर्याला प्रकाश देऊ शकत नाही. इथं उलट करण्याचं कारण नाही आहे की सचिव आम्हाला ज्ञान सांगेल, अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. मग दुसरा मुद्दा आहे जो आपल्याकडून अपेक्षित आहे की 2,500 रुपये महिना कॅन्सर पेशंटला हा, आणि गरीब आहे. 50,000चं उत्पन्न म्हणजे तुम्ही समजू शकता की त्याचं काय उत्पन्न आहे. 50,000चे तर असे महिन्याला शू घालणारे लोक समाजात आहे. आता तर 50,000 वर्षाचं उत्पन्न असणाऱ्या का 2,500 रुपये द्यावे. अध्यक्ष महाराज, माझी दुसरी मागणी माननीय मंत्री महोदयांना असणार आहे की DPC मधून, जसं मी सांस्कृतिक मंत्री जागो तेव्हा माझ्या लक्षात आलं गडकिल्ल्यांसाठी 14 कोटी आहे. मी DPC मधून निर्णय केला की 3% यासाठी राखीव ठेवावा. त्याचा परिणाम असा झाला की आज युनेस्को मध्ये आपले 12 गडकिल्ले जाऊ शकले, त्याला मान्यता मिळू शकली. अध्यक्ष महाराज, माझी दुसरी मागणी आहे की अध्यक्ष महाराज, DPC मधून कॅन्सरसाठी 1 कोटी रुपये हे
टेस्ट तपासणी यासाठी नियमित ठेवावे. मी तर DPDC मधून 1.5 कोटीची कॅन्सर व्हॅन घेऊन दिली की याचं नियमित तपासणी. पण नंतर माझ्या लक्षात आलं की भांडवली खर्च झाला, पण अध्यक्ष महाराज त्याच्या डिझेलसाठी, गाडीसाठी, त्याच्यासाठी मग मात्र इकडून तिकडून CS आणावा लागतो. ही राज्याची जबाबदारी, हे कल्याणकारी जबाबदारी, आपलं कल्याणकारी मायबाप सरकार आहे आणि म्हणून DPC मधून 1 कोटी रुपये ठेवण्याची आवश्यकता आहे. तिसरा, आपण 1500 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना देतो. मी तर सरकारचं कौतुकही केलं, अभिनंदनही करेल, कारण हे तर आपल्या संविधानाच्या डायरेक्टिव्हमध्येच आहे की आपण हलाखीचं जीवन जर कोणाच्या वाट्याला येत असेल तर मायबाप सरकारने योजना केल्या पाहिजे. आणि मी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांना धन्यवाद देईल की योजना ज्यांनी कुणी ज्यांच्या कल्पनेतून ही आली, माझ्या दृष्टीने ही योजना खरी अमृत महोत्सवी वर्षाची सर्वात उत्तम भेट आहे. पण अध्यक्ष महाराज, या 1500 रुपये महिना देताना मात्र सर्वायकल कॅन्सरसाठी काही फार पैसे लागत नाही आहे. म्हणजे मला तर आकडे माहीत आहे, मी वित्तमंत्री होतो. आपण तर किती पैसे देतो हे मला आता सांगायची आवश्यकता पडू नये. आणि वायफाय खर्च किती करतो हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर माझी व्यक्तिगत आपल्याला विनंती आहे की जी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मेड इन इंडिया सिरम इन्स्टिट्यूटची वॅक्सिन आहे, जी या संदर्भामध्ये सर्वसामान्यांना म्हणजे गरिबांना, काही श्रीमंताची कुटुंबातलं कोणी येणार नाही, पण या संदर्भामध्ये एकीकडे शाळेत CCTV लावण्यासाठी आपण पैसे खर्च करण्याची इथं मागणी करतो. लावा, CCTV लावा. पण अध्यक्ष महाराज, यामध्ये सर्वायकल कॅन्सरसाठी या महाराष्ट्रात, आणि एकदम पैसे नसेल तर आता चंद्रपूर आणि कोल्हापूर पहिलं दत्तक घेऊ, 2 ठिकाणी हा प्रयोग करू, रिसर्च करू. पण या ठिकाणी प्रत्येक या 9 ते काही सिरममध्ये 26 वयोगटामध्ये आपल्याला काही याच्यामध्ये वॅक्सिन सर्वायकल कॅन्सरच्या संदर्भात प्रिकॉशन म्हणून देता येते आपल्याला. आणि 200 ते 400 रुपये प्रति डोज आहे, फार महाग नाही. हां, इम्पोर्टेड तुम्ही गार्डची मर्क नाही. आता ही जी सिरम इन्स्टिट्यूट आहे ही भारतीय आहे. सिरम इन्स्टिट्यूटची स्वस्त आहे. जी मर्क कंपनीची आहे ती 2800 ते 3500 आहे. GSK कंपनीची आहे ती 3200 आहे. नाही, ठीक आहे, मागा जे आकडे दिले कदाचित जसं आपण कोविडचं वॅक्सिन त्यांनी आपल्याला स्वस्त दिलं, 220 कोटी वॅक्सिन आपण फुकट दिली जनतेला, 220 कोटी वॅक्सिन दिले. तर मला असं वाटतं की या संदर्भात, आणि एक गोष्ट मी अनुभवली ही अर्धा तास चर्चा मांडायच्या अगोदर, की मला कितीतरी महिला कर्मचारी जे विधान भवनात आहे ना, ते मला येऊन म्हणालेत की हे चांगले आहे. त्यापैकी आमची एक बहीण कर्मचारी म्हणाली की मी याच्यातून गेली आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की विधानसभेत आपण शेकडो विषय मांडतो, पण एखादा विषय हा इतका संवेदनशील असतो अध्यक्ष महाराज की ज्यामध्ये, आणि म्हणून मग आपल्याला माझी दुसरी मागणी आहे की वॅक्सिन ही सुरुवात केली पाहिजे. सध्या चंद्रपूर आणि कोल्हापूर पासून तुम्ही 100% वॅक्सिनेशन सर्वायकल कॅन्सरसाठी यासाठी आपण करू शकाल का? आणि दटके साहेब यामध्ये उत्तम, आमदार आमचे प्रवीण दटकेजी याच्यामध्ये उत्तम काम करतात. मला वाटतं की जे आमदार आपापल्या भागामध्ये अशा पद्धतीचं उत्तम काम करतात, आपण असं आवश्यक नाही आहे सरकार म्हणून यांची सुद्धा मदत घेणं, मला वाटतं की हे उत्तम आहे. आणि या संदर्भात मी माझ्या भागात अध्यक्ष महाराज कॅन्सर हॉस्पिटल टाटाशी विनंती करून आणलं, मोठं कॅन्सर हॉस्पिटल आणलं. आज महाराष्ट्राचे आकडे बघत होतो अध्यक्ष महाराज, कॅन्सरच्या संदर्भात व्यवस्था अपुरी आहे. आणि एका गोष्टीबद्दल माझ्या मनात शंका आहे, पण मी आपल्याकडून अपेक्षित करतो उत्तर, ते म्हणजे काही ठिकाणी आपण जे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे त्यामध्ये काही दवाखान्यामध्ये कॅन्सरच्या सर्जरीला मदत करतो आपण, पण अध्यक्ष महाराज केमोथेरपी करायची असेल तर काही हॉस्पिटलचे लोक सांगतात की केमोथेरपी हे आमच्याकडे बसत नाही. तर एकदा हे चेक केलं पाहिजे. जर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये अध्यक्ष महाराज ही जी काही केमोथेरपीच्या संदर्भातली असेल किंवा इतर टेस्ट असेल, ज्याच्यामध्ये पंप स्मिअर टेस्ट असेल,
HPV टेस्ट असेल, कोलोपोस्कोपी असेल किंवा इतर तत्सम ज्या टेस्ट आहे त्या महात्मा ज्योतिराव फुलेमध्ये अध्यक्ष महाराज फ्रीमध्ये केलं पाहिजे. मला कधी कधी काय वाटतं की तुम्ही ऑपरेशन केलं त्याच्यानंतर जर तिला या संदर्भात रेडिओथेरपी पाहिजे, इम्युनोथेरपी पाहिजे, तुम्ही म्हणाल की पैसे आणा. ती गरीब महिला कुठून आणणार आहे अध्यक्ष महाराज? ती आई आहे, माता आहे. आणि आई आणि मातेच्या संदर्भामध्ये मला तर वाटतं की आमच्या सर्वांवर कोणाचा उपकार आहे? जी आई स्वरूपामध्ये आहे, ती वसुंधरा असेल, आई स्वरूपामध्ये असणारी नदी असेल, आई स्वरूपामध्ये असणारी भारतमाता असेल. तर अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांना माझी स्पेसिफिक अध्यक्ष महाराज विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण महात्मा ज्योतिराव फुलेमध्ये जर ही या गोष्टी नसेल तर या ताबडतोब मंजूर केल्या पाहिजे. आणि असेल तर या संदर्भामध्ये संदिग्धता प्रशिक्षणाच्या माध्यमातून दूर केली पाहिजे. अनेक हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळे एखादी कॅन्सर महिला बहीण आमच्याकडे पेशंट येते, ती म्हणते केमोथेरपी काय पैसेच देत नाही. ठीक आहे, आम्ही जेवढी शक्य असेल तेवढी मदत करतो अध्यक्ष महाराज, ते करणं आमचं कर्तव्य आहे. कारण शेवटी अध्यक्ष महाराज एक गोष्ट खरी आहे की धन या जन्मातच कामी येणार आहे, पुढच्या जन्मात तर कर्मच कामी येणार आहे. म्हणून जे काही शक्य असेल ते आपण करतो. पण अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये माझा शेवटचा मुद्दा या संदर्भातला आहे की PSC मध्ये आम्ही तर स्मार्ट 20 PSC केलं, एकदा तुम्हाला मी सादरीकरणही केलं. मला असं वाटतं की PSC मध्ये अशा काही व्यवस्था करता येईल का की ज्या माध्यमातून या टेस्ट ज्या आहे त्या 3 महिन्यांनी एखाद्या स्त्रीला असं वाटलं ज्याचे तुम्हाला या संदर्भामध्ये कशा कारणाने तपासावं लागतं त्याची यादी आहे. मला वाटतं की दर 3 महिन्यांनी आपण महाराष्ट्राच्या सर्व PSC मध्ये हे करू शकू का? शेवटी आपण महायुतीचं सरकार, हे विश्वगौरव, देशगौरव, प्रधानसेवक नरेंद्र मोदीजी हे नेहमी आपल्याला दिशा देतात. आणि आत्ता त्यांनी सांगितलं की उत्तम स्वास्थ्य, या उत्तम स्वास्थ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत सांगितलं की आम्ही जे तेल खातो त्या तेलाचा चुकीचा उपयोग झाला तरी कॅन्सर होतो. चूक कोणाची आहे अध्यक्ष महाराज? चूक सरकारची आहे. सरकार जर नियंत्रण करू शकत नाही, सरकार कायद्याने चुकीच्या गोष्टी थांबवू शकत नाही आणि त्याचा परिणाम एखाद्या महिलेला कॅन्सरचा रोग येत असेल अध्यक्ष महाराज, तर कधी कधी भीती वाटते की तिकडे चित्रगुप्ताच्या अकाउंटमध्ये सरकार किंवा सरकारचे अधिकारी किंवा मंत्री यांच्या बाबतीमध्ये किती निगेटिव्ह रिमार्क येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण यामधल्या स्पेसिफिक उत्तरं आपण द्यावी आणि एक पुण्याचं काम करावं. प्रकाशजी, कोण तिसऱ्या लाईनीत आहे तो कधी पहिल्या लाईनीत जाईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून दिलेलं सचिवाचं उत्तर बिलकुल वाचायचं नाही. मी कधीच वाचत नव्हतो. तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला काय वाटतं आपल्या आईबद्दल, आपल्या बहिणीबद्दल, इतर स्त्रीच्या संदर्भात, या संदर्भात या महिलांच्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये उत्तर द्यावं. आणि मग पूर्ण विश्वास आहे, मी पुस्तक वाचता वाचता चेहरे वाचतो, तुमचा चेहरा वाचल्यावर मी हे हमखास सांगू शकतो की तुम्ही चांगलं उत्तर द्याल. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये एक अतिशय संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर आदरणीय भाऊंनी अर्धा तास चर्चा मांडली. विषय खूप संवेदनशील आहे आणि त्याच्यापेक्षा मांडणारा खूप संवेदनशील आहे. ज्यांचा आदर घेऊन आम्ही सगळे, आदर्श घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय, अशा पद्धतीच्या आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी हा एक अतिशय सामाजिकदृष्ट्या ज्याच्याकडं अजूनसुद्धा खूप गांभीर्यानं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे अशा पद्धतीच्या विषयावरती आपण हा विषय मांडलेला आहे. 3 मुद्द्यांवरती भाऊंनी खूप आग्रहानं जे सांगितलं आहे त्या 3 मुद्द्यांवरती पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं सभागृहाला सांगू इच्छितो. विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की संजय गांधी निराधार योजनेसाठी जसं दिव्यांगांसाठी आणि पक्षाघातासाठी 21,000ची अट आपण विशेष बाब म्हणून 50,000 रुपये केली, तशा पद्धतीनं कॅन्सरच्या पेशंटसाठी करण्याबद्दल सुद्धा आपण आपल्या स्टाईलमध्ये सांगितलं. आता ते भाऊ आणि आम्ही याच्यात जमीन आसमानचा फरक आहे, पण तरीसुद्धा आपली भूमिका आणि आपली भावना आणि आम्हा सगळ्यांचीच भावना तीच आहे की ज्यावेळेला आपल्या घरात एखादा पेशंट होतोय आणि त्या पेशंटची जी काय वाईट अवस्था होते त्या पेशंटला आपण ज्या पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे त्यासाठी निश्चितपणानं सभागृहामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालून या विषयावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे. कारण पेशंटची संख्या खूप वाढते. घराघरामध्ये ज्या पद्धतीने विशेषतः ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची आहे
त्या घरांमध्ये जी अवस्था होते ती आज एक कार्यकर्ता म्हणून आम्ही ज्यावेळेला बघतोय त्यावेळेला हा निर्णय होणं निश्चितपणानं अपेक्षित आहे. त्यामुळे सरकार म्हणून याच्याबद्दल अतिशय सकारात्मक पद्धतीनं निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि निश्चितपणानं सभागृहाच्या नेत्यांच्या कानावरती घालून याच्याबद्दल आपण निर्णय घेण्याबद्दल निश्चितपणानं आपण पुढे जाऊ. दुसरा मुद्दा आपण तेवढाच महत्त्वाचा सांगितला की DPTCचे जे काही आपले निधी आहेत त्या DPTCच्या निधीमधून 1 कोटी रुपयाची तरतूद आपण सगळीकडे या सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि परत आपला एकूण सगळे काही तिन्ही पद्धतीचे ओरल कॅन्सर आहेत या सगळ्यांच्या तपासणीसाठी किंवा कॅन्सर निर्मूलनासाठी आपण तरतूद करावी. निश्चितपणानं अशा पद्धतीच्या सूचना आपण देऊ आणि मला असं वाटतं की सगळेच पालकमंत्री आणि तिथले सगळेच सन्मान्य आमदारसुद्धा त्याला संमती देतील, कारण हा विषय खूप गंभीर आहे. आणि त्यामुळे निश्चित आम्ही आरोग्य विभागाच्या वतीनं तशा पद्धतीचं पत्र, तशा पद्धतीच्या सूचना आणि सभागृहातल्या सभागृहाची भावना मांडूया आणि सगळ्यांनाच तशा पद्धतीचं आवाहन करूया आणि त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय चांगला होईल. आता तिसरा मुद्दा जो आपण सांगितला की सिरम इन्स्टिट्यूटचा ज्याचा उल्लेख केला की HPVचं जे काही एकूण वॅक्सिनेशन आहे की ज्या वॅक्सिनेशनची एकूण सगळं काम आहे ते जर आपण केलं तर उद्या भविष्यातल्या आमच्या नवीन पिढीतल्या सगळ्या मुलींच्यासाठी आणि साधारणतः 9 वयोगटापासून ते 30 वयोगटापर्यंत सगळ्या महिला भगिनींच्यासाठी अतिशय महत्त्वाचं अशा पद्धतीचं हे वॅक्सिनेशन द्यायला पाहिजे. खरं तर ह्या वॅक्सिनेशनसाठी यापूर्वीसुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह घेतला होता. मधल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळ्यांनी ही मोहीम घ्यावी म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही विनंती केली होती. परंतु याच्यामध्ये अजूनसुद्धा थोड्याशा याच्याबद्दलच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत HPVच्या संदर्भात केंद्र शासनानं एकूणच अशा पद्धतीनं ही करत असताना WHOच्या गाईडलाईन्स आणि ज्या पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत त्याच्यानंतर एकदा त्यांच्या सूचना आल्या की आपण राज्य सरकारसुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक आहे, कारण भविष्यातल्या पिढीची जर काही आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर असं वॅक्सिनेशन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे निश्चित यासाठी तरतूद करण्याबद्दल आम्ही याचा प्रोग्रामसुद्धा तयार केला. याचा प्रोग्राम असा तयार केला की एकदाच हे वॅक्सिनेशन चालणार नाही, दरवर्षी, कारण मुलींचं वय वाढते, वय 9 ते 14 विशेषतः 9 ते 14 वयोगटापर्यंत ह्याचा अधिक प्रभाव होणार आहे. त्यामुळे 14पर्यंत दरवर्षी जर काही सायकल आपण करत गेलो आणि त्याला येणाऱ्या निधीची तरतूद केली तर भविष्यातल्या सगळ्या मुलींसाठी आणि महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठीचा एक अत्यंत क्रांतिकारक आणि अतिशय आवश्यक असा पद्धतीचा निर्णय आहे. मग मागाशी सन्माननीय प्रवीण दटकेजींनी जसं सांगितलं की त्याचा दर किती आहे, कारण ज्यावेळी लॉटमध्ये आपण एखादी गोष्ट लार्ज सेक्टरमध्ये घेऊ त्यावेळी मे बी त्याचा आपल्याला हे सुद्धा येईल. एकदा धोरण म्हणून हे करणं गरजेचं आहे. फक्त केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स आपण घेऊ आणि त्याचा उपयोग करून घेऊन HPVचे वॅक्सिनेशन करणं हा सुद्धा भविष्यातल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तिसरा मुद्दा, त्याच्याबरोबरचा चौथा मुद्दा आपण सांगितला की महात्मा फुले आरोग्यदायी योजना जी आहे त्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये ज्याचा समावेश करायला पाहिजे. आपली सूचना अत्यंत स्वागतार्ह आहे. आम्ही आता या सगळ्या महात्मा फुले आरोग्यदायीच्या योजनेची पॅकेजेस राहुल पाटीलजी वाढवतोय आणि ती पॅकेजेस वाढवत असताना आजारांची संख्यासुद्धा वाढवतोय. त्यामुळे निश्चितपणानं याही आजारांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या आवश्यक असणाऱ्या आजारांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं समावेश करूनच आम्ही पुढे जाऊ, कारण ही गरज आहे. त्यामुळे आता जे काही पॅकेजेसमध्ये आम्ही संख्या वाढवतोय आजारांची त्याचा उपयोग होईल आणि आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा निर्णय पुढच्या 15 ते महिन्याभरामध्ये आपल्याला निश्चितपणानं मिळेल. एक चौथा मुद्दा की जो आदरणीय भाऊ आपण मांडलात, मी मुद्दाम सांगू इच्छितो की 4 मार्च 2000 म्हणजे आपल्या 25ला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या राज्यातल्या अडीच कोटी महिलांच्या आरोग्याच्या तपासणीचा एक अतिशय चांगला कार्यक्रम आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने घेतला. खरं तर हा कार्यक्रम ज्या दिवशी घेतला त्यावेळी आरोग्य विभागाच्या लोकांना सुद्धा प्रश्न असा पडला होता की कदाचित हे चालतंय की नाही, हे पुढे होईल की नाही. परंतु साधारणतः 1 कोटी लोकांची, महिलांची तपासणी आत्तापर्यंत झाली. 1 कोटीमध्ये साधारणतः 13,000 संशयित अशा पद्धतीच्या महिलांची आम्हाला सुद्धा एकूण यादी आढळली. त्या 13,000 पैकी सगळ्या लोकांना आपण राईट अशा पद्धतीचं काउन्सिलिंग करायला लागलो, मार्गदर्शन करायला आणि खूप चांगल्या पद्धतीनं ज्याची आवश्यकता आहे आणि विशेषतः सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जे आम्ही काम करायचं आहे, NCDचं काम हेच आमचं खरं तर पहिलं काम आहे प्रथम प्राधान्याचं, की ज्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन आम्ही केलं पाहिजे आणि त्याचा रिझल्टसुद्धा खूप चांगला येतो. 8 कॅन्सर व्हॅन आपण घेतलेले आहेत की त्या 8 कॅन्सर व्हॅन आरोग्य विभागाच्या 8 डिपार्टमेंट म्हणजे 8 जे आमचे झोन आहेत तिथं सगळीकडे फिरत आहेत. विशेषतः त्याच्यावरती जे काही कॅन्सर व्हॅन असं होतं ते सुद्धा आम्ही काढलं, का तर महिला यायला घाबरत आहेत. त्यामुळे ते सुद्धा आम्ही काढलं आणि आरोग्याच्या तपासणीची मोहीम आम्ही केली आणि त्याच्यातनं जे लोक ज्या महिलांच्या तपासणीमध्ये आम्हाला अशा पद्धतीची त्या संशयित अशा पद्धतीचे रुग्ण आढळत आहेत त्यांची तपासणी चालली आहे. ती पुढच्या टप्प्यामध्ये 2.5 कोटीपर्यंत आमची पोहोचेल आणि याच्यातून सुद्धा बरंचसं प्रिव्हेन्शन होईल की त्या माध्यमातून आता अख्ख्या
आरोग्य विभागाची सगळी टीम ह्या सगळ्या कामामध्ये लागली आहे. विशेषतः त्याचा रिव्ह्यूसुद्धा भाऊ आम्ही तुमच्याच विचाराने घेतला आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर आमच्यातले काही आळशी लोक होते त्यांच्यावरती कारवाईसुद्धा केली. कारण हे काम खूप महत्त्वाचं असल्यामुळं कुणाचाही मुलाजा न ठेवता जे लोक ह्याच्यामध्ये चांगलं काम करतील त्यांचा सन्मान आणि जे चुकीचं किंवा त्याच्यामध्ये आळस करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई, अशा पद्धतीचं आम्ही काम करतो आहे की ज्याच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये कॅन्सर वाढण्यामध्ये केमिओथेरपी सेंटर काढू आपण, इतर सगळे पैसे आपण देऊ, पण त्याच्यापेक्षा सुद्धा प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीनं कुठल्याही परिस्थितीत प्रिव्हेन्शन व्हायला पाहिजे आणि ते आमचं मुख्य काम असल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचं हे काम चाललं आहे. माझी विनंती फक्त सगळ्या सभागृहाला, सगळ्या लोकप्रतिनिधींना आहे, आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या आपल्या परिसरामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल जे काय आमचं चाललेलं काम आहे त्याचे फीडबॅकसुद्धा आम्हाला तुमच्याकडून मिळायला पाहिजेत. बऱ्याच वेळा असं होत असतं की आम्ही रिव्ह्यू घेतोय पण ॲक्च्युअल फील्डवर काय चाललं आहे हे सुद्धा ज्यावेळी तुमच्याकडून आम्हाला कळेल त्यावेळी अजून चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू. कारण हे पुण्याईचं काम आहे, खूप गरजेचं काम आहे आणि भविष्यातल्या आमच्या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या कामामध्ये सुद्धा आपल्या सूचना, आपल्या सगळ्या माहिती आणि आपलं मार्गदर्शन सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्हाला द्याव्यात अशी विनंती मात्र करतो. अध्यक्ष महाराज, 100 महिलेमागं जवळपास 5 महिला ब्रेस्ट कॅन्सरमुळं आज म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर त्यांच्यामध्ये आढळला जातो. अशा वेळेस प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला आपण ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन सेंटर सुरू करणार का? मॅमोग्राफी मशीन आपण तिथं उपलब्ध करून देणार का? रेडिओथेरपिस्ट आणि किमोथेरपिस्ट तिथं उपलब्ध करून देणार का? आणि जशा प्रकारचं आत्ताच मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की एक वॅक्सिन सर्वायकल कॅन्सरसाठी आपण रोडसाठी 1 लाख कोटी रुपये खर्च करतो, मुंबईच्या बोगद्यासाठी 20-20 हजार कोटी रुपये खर्च करतो आणि आपल्या भगिनीसाठी हे कॅन्सरचं वॅक्सिनसुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकणार नाहीत का? म्हणून एक टाईम बॉन्ड प्रोग्राममध्ये 1 वर्षभरामध्ये हे कॅन्सरचं जे वॅक्सिन आहे सर्वायकल कॅन्सरसाठी हे आपण उपलब्ध करून देणार का? मॅमोग्राफी मशीन किंवा डिटेक्शन सेंटर जे CA ब्रेस्ट म्हणलं जातं, जवळपास 100 महिलेमागे 5 महिला यामध्ये म्हणजे ग्रस्त आहेत. अशा वेळेस कॅन्सर डिटेक्शन सेंटर प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला आपण सुरू करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार राहुलजी पाटील साहेबांनी सूचना जी केली ती सूचना निश्चितपणानं स्वागतार्ह आहे. आता केंद्र शासनाच्या वतीनं 17 डे केअर सेंटरसाठी आम्हाला मान्यता मिळालेली आहे. त्याचबरोबर ह्या मॅमोग्राफी मशीनचा असेल किंवा कॅन्सरसाठी विशेष जे काही आपल्याला निधी खर्च करावे लागतील त्याच्यासाठी आपण जिल्हा रुग्णालयात तरी किमान प्राधान्याने या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल शासन निर्णय घेणार. माननीय अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांचं आणि अध्यक्षांचं धन्यवाद देतो की एवढ्या वेळ थांबून ही चर्चा त्यांनी लावली आणि माननीय सुधीर भाऊंच्या प्रश्नावर माननीय मंत्री महोदयांनी नीट आणि योग्य उत्तर दिलं. या विषयात माननीय नितीनजींसोबत आम्ही कामाला सुरुवात केली होती. रुपारा नावाच्या, मी तुम्हाला 2 मिनटं सांगतो, रुपारा नावाच्या नगरसेविका होत्या, त्या आपल्या पोर्टच्या डायरेक्टर होत्या. त्यांनी पहिल्यांदा हा CSR आणला आणि 5000 भगिनींना ही इंजेक्शन, ही लस दिली. दुर्दैवाने रुपारायांचा मृत्यू पण कॅन्सरनी झाला. पण माझी आपल्याला विनंती अशी आहे की आज नागपुरात 20,000 मुलींना आम्ही देण्यात प्रयत्न केला, हा मिळाला. यात आम्हाला अंकुर सीड्स, बिर्ला फाउंडेशन आणि माननीय नितीनजींनी यात आम्हाला खूप सारा CSR आणून दिला. पहिली लस आम्हाला खूप महाग मिळाली होती, ती आता 945 रुपयाला अदर पुनावाल्यांनी 1.25 लाख लसी माननीय अजित पवार साहेबांना दिल्या अशी माहिती माझ्याकडे आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी 3च प्रश्न विचारतो की याच्यात 2 महत्त्वाचे, म्हणजे दुर्दैवाने विदर्भ हा कॅन्सरची राजधानी होतं म्हणून मला दुःखाने बोलावं लागतं की ब्रेस्ट कॅन्सर हा जेनेटिक होतो किंवा आपलं जे सध्याचं राहणीमान आहे, खाणं पिणं यांनी होतो. दुसरा सर्वायकल कॅन्सर SPV नावाच्या एका व्हायरसमुळे होतो. या दोन्हीकरता ही लस महत्त्वाची आहे. वयवर्ष 9 ते 16-17 वर्षापर्यंत मुलींना देण्याचा प्रघात आहे. पण याच्यामुळे लोक घाबरतात पण की भविष्यात ती मुलगी माता होणार नाही, ही अडचण होईल, ती अडचण होईल. पण याच्याकरता लोकजागरणाची गरज आहे, ती आपण करणार आहोत का? नंबर 1. नंबर 2, मोठ्या प्रमाणात सध्या वजन कमी करण्याकरता भगिनी काही ना काही औषधं घेतात. नंबर 3, ज्या मातांना, म्हणजे ज्या भगिनींना किंवा ज्या मातांना मूलबाळ होत नाही त्या अनेक ट्रीटमेंट घेतात, त्यातनं याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या बाबतीतली आपण परत याची आपण नीट या बाबतीत भगिनींमध्ये याचा आपण नीट याची मांडणी आपण करू शकणार आहोत का? नंबर 2. नंबर 3, माननीय सुधीर भाऊंनी सांगितलं पण आपल्या सगळ्या योजनांमध्ये पहिलं जे पेट स्कॅन करावं लागतं ते मोफत नाही
आणि त्याच्याकरताच पहिल्यांदा 25-25, 30-30 हजार रुपये लागतात. त्यामुळे पेट स्कॅनची सुविधा किमान जिथे याची अधिक तीव्रता आहे या कॅन्सरची तिथे आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये करू शकतो का, हे करावं अशी आपल्याला विनंती आहे. नंबर 3, आमदार निधी. आम्ही प्रयत्न केला, माननीय मंत्री महोदय अध्यक्षांच्या माध्यमातून मला सांगतो की नागपूरच्या सर्व आमदारांनी नितीनजींनी विनंती केल्यावर 10-10 लाखाचे आम्ही आमच्या आमदार निधीतनं पत्र दिले, पण आमचे पत्र नाकारले गेले. त्यात ते घेता आलं नाही आम्हाला दुर्दैवाने. किमान आमदार निधीतनं किमान आमदार निधीतनं 10-20 लाख रुपये आमदारांनी आपल्या निधीतनं सर्वायकल कॅन्सरची लस घेण्याकरता आपण अजितदादांना परवानगी मागावी आणि ते 10-20 लाख रुपये आपण त्या सर्वायकल कॅन्सरमध्ये आणून दिले तर आपण आपापल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हे लसीकरण करू शकतो. आम्ही द्यायला तयार आहे. नाही करणार एक नाली, नाही करणार एक रस्ता, नाही करणार काही, पण 20 लाख रुपयाच्या जर लसी आम्ही घेऊ शकलो तर तुमच्यावरचा मोठा भार कमी होईल. त्याची परवानगी आपण देणार आहोत का. नंबर 4, दुर्दैवाने सांगावं लागतं, नागपुरात एक नवीन कॅन्सर हॉस्पिटल निर्माण होत आहे. 72 कोटी रुपयाचं काम मंजूर झालं. आजपर्यंत 3 वर्षात 15 कोटी आले. विशेषतः महिलांच्या कॅन्सरसाठी हॉस्पिटल उभं होत आहे. त्याकरता आपण सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करावी अशी माझी विनंती आहे. नंबर 4, जिथे नगर परिषदा आणि महानगरपालिका आहेत त्यांची पण तुमच्या एवढीच जबाबदारी आहे. त्यांच्याही बजेटमध्ये तुम्ही सूचना करून या कॅन्सर करता, विशेषतः भगिनींकरता, मातांकरता आपण त्यांच्या बजेटमध्ये त्यांनी काही ना काही आरक्षण या विषयाकरता ठेवावं असा आदेश आपण देऊ शकतो का, आणि तो द्यावा अशी विनंती करतो. आणि माननीय सुधीर भाऊंचा धन्यवाद देतो की त्यांनी हा महत्त्वाचा विषय इथे आणला. मी या माध्यमातून माननीय नितीन गडकरींचा धन्यवाद देतो. आमचे नेते आहेत ते, पण इतका विषय कठीण करून, म्हणजे इतका कठीण विषय त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन, माननीय नितीनजींनी त्यांच्या वाढदिवसाला असेल, देवेंद्रजींच्या वाढदिवसाला असेल किंवा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी असा CSR मिळून अनेक भगिनींचं लसीकरण करून घेतलं. त्यामुळे या विधानसभेच्या या सभागृहातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण निश्चित या 4 प्रश्नांची उत्तर देऊन आपण द्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रवीणजी दटके साहेबांनी जे काही 4 मुद्दे मांडले त्यातला महत्त्वाचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की विशेषतः अवेअरनेस आपण वाढवणार का. अवेअरनेस वाढवलाच पाहिजे. अवेअरनेस इतका वाढवला पाहिजे की लोकांना प्रिव्हेन्शनपर्यंत गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा याची भीती गरजेपेक्षा जास्त असल्यामुळे सुद्धा माणूस एखादा आजार होतोय. मगाशी ज्याचा उल्लेख आदरणीय भाऊंनी सुद्धा केला, सुधीर भाऊंनी, की आपल्याला आजार आहे किंवा आपण संशयित आहे म्हटल्यानंतर सुद्धा माणूस घाबरून जातोय. पण त्याच्यापेक्षा त्याच्यातली वस्तुस्थिती करून अनेक लोक त्याच्यामधून दुरुस्त होत आहेत, बरे होत आहेत. आणि आपल्याला होऊच नाही यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी अवेअरनेसची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी आमच्या विभागाच्या वतीनं अतिशय प्रभावी अशी अवेअरनेसची मोहीम IECच्या माध्यमातून आम्ही घेतोय की ज्याचा उपयोग सगळ्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला होईल की काय आहे नेमकं आणि काय करायला पाहिजे हे सगळं होईल, की ज्याच्या माध्यमातून आम्ही ते सगळ्याच्या सगळं आपण करून घेतोय. दुसरा मुद्दा आहे की पेट स्कॅनच्या बद्दलच्या सुविधा तयार करण्यासाठी जे काय आपण सगळं सांगताय, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ही सगळी प्रक्रिया जी आहे ही टर्सरी केअरमध्ये सुद्धा येते. आणि टर्सरी केअरमध्ये येत असल्यामुळे साहजिकच एका बाजूला आम्ही आणि दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण आणि तिसऱ्या बाजूला महानगरपालिकांच्या आस्थापनांमध्ये असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटल्सनी मिळून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली एक बैठक लावण्यासाठी आम्ही विनंती करतोय. ते स्वतः सकारात्मक आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या सुविधा, मग ते महात्मा फुले जीवनदायी योजनेतून असेल, वेगवेगळ्या योजनांचा आधार घेऊन असेल, लोकांना अधिक मुफ्त म्हणजे ज्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं म्हणजे कमी खर्चांमध्ये कशा पद्धतीने करता येतील त्या सगळ्या सुविधांसाठीचं धोरण तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. ते करण्याबद्दल निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांच्याकडे विनंती करून आम्ही या सगळ्या गोष्टींच्याकडे अधिक चांगल्या पद्धतीने काम करू. आमदार निधीचे पैसेसुद्धा आपण यासाठी वर्ग करण्याबद्दल आपण एक सूचना केली. माझी फक्त विनंती इतकीच आहे की केवळ आमदार निधी नाही, केंद्र शासनाचे NHMचे निधी आहेत. केंद्र शासनसुद्धा आपल्याला पैसे द्यायला तयार आहे. मागच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिल्यानंतर फक्त गाईडलाईन्स क्लिअर येऊ देत आणि त्यानंतर आम्ही निश्चितपणे प्रस्ताव मागायला सांगितलं. कारण काय होते, बऱ्याच वेळा सगळेच लोक एकदम लागतोय आपण पाठीमागे आणि मग त्या मुख्य काम जे आहे त्या मुख्य कामाचं सूत्रबद्ध ज्या पद्धतीने नियोजन व्हायला पाहिजे ते करूया. आणि मग आवश्यकता पडली तर आपण सगळेजण सुद्धा अजितदादांना बोललो तर आपल्या सगळ्यांना ते निश्चितपणाने निधीच्या मध्ये विशेष बाब म्हणून आपल्याला मदत करण्यामध्ये कुठं मागे हटणार नाहीत. चौथा मुद्दा त्यांनी सांगितला की नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलबद्दल सुद्धा आपण फंड्स द्यावेत. आता त्यांनी माझ्याकडे मागण्यापेक्षा ते नागपूरकर आहेत आणि राज्यच नागपूरकरांचं आहे. आम्ही फक्त सगळेजण हो म्हणायसाठी आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण फक्त सांगितलं तर मला असं वाटतं की नागपुरात असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना कुठंच कमी पडणार नाही. त्यामुळे भाऊ ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे काय म्हणायला पाहिजे ते आम्ही म्हणू आणि त्या सगळ्या गोष्टीला मान्यता देऊ.
महोदय, महिलांमधील कर्करोगाच्या प्रमाणाचं वाढत असल्याबाबतचा जो सुधीर भाऊनं प्रश्न मांडलाय, त्यामध्ये माझ्या हिंगोली जिल्ह्याचा एक प्रश्न मी त्या माध्यमातून मंत्री महोदयाला विचारतोय की आमच्या इथे एक संजीवनी अभियान राबवलं होतं. प्रशासनाकडून अभियान राबवण्यात आलं मंत्री महोदय, आणि जवळपास 14,000 सस्पेक्टेड महिला पेशंट्स त्यामध्ये आढळलेले आहेत. हिंगोलीचं आपणही ऐकलं असन. FIA तपासणी झाली, CBE तपासणी झाली, OVE तपासणी झाली, आणि या तपासण्या झाल्यानंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लक्षणं हे त्या महिलांमध्ये आढळलेले आहेत. मी अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत मंत्री महोदयाला विनंती करतोय की आपण हिंगोली जिल्हा हा सर्वायकल कॅन्सर असन, महिलांच्या वेगवेगळे जे कॅन्सर्स आहेत त्याच्यामध्ये आपण हा हिंगोली जिल्हा त्यामध्ये विशेष लक्ष देऊन या विभागातील, या जिल्ह्यातील या जे वाढतं प्रमाण आहे कॅन्सरचं, त्यामध्ये या जिल्ह्याला विशेष असं लक्ष देऊन आपण यासाठी काही उपाययोजना राबवणार आहात का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी मगाशी सुद्धा सांगितलं की राज्यातल्या सगळ्याच एकूण नागरिकांच्यासाठी कॅन्सरच्या या सगळ्या गोष्टी, कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते थांबवण्यासाठी यासाठीची जी काही मोहीम आपण घेतोय, त्याच्यामध्ये जो काही सूत्रबद्ध कालबद्ध कार्यक्रम आपण घेतोय, त्या सगळ्याचा उपयोग राज्यातल्या सगळ्या तालुक्यांना, जिल्ह्यांना आणि प्रत्येक गावागावापर्यंत आपण जाणार आहोत. आणि मला असं वाटतं की त्या सगळ्याच्या माध्यमातून एक प्रभावी अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण जाहीर करतोय. त्या सगळ्यांमध्ये निश्चित आपण जेवढा हा आजाराची भीती आहे ती भीती पूर्ण कमी करण्यामध्ये सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीने एक मोहीम घेतोय, आणि त्याचा उपयोग राज्यातल्या सगळ्या नागरिकांसाठी होणार आहे. महोदय, विधानसभा नियम 94 अन्वये सुधीर भाऊंनी जी अर्धा तास चर्चा आणलेली आहे त्यावरती बोलण्यासाठी मी उभी आहे. अध्यक्ष महोदय, अतिशय हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे. आपल्या कुटुंबाचं काळजी घेणारी जर कोणी असेल तर ती महिला त्या ठिकाणी असते, आणि त्या महिलेचंच आरोग्य जर का धोक्यात आलं तर संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे डिस्टर्ब होतं. आणि अशा वेळेला आपली जबाबदारी आहे की त्या मातेचं, त्या महिलेचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, भारतामध्ये दरवर्षी लाखो महिलांना त्या ठिकाणी सर्वायकल कॅन्सर होतो, ब्रेस्ट कॅन्सर होतो. म्हणजे जेवढे काही कॅन्सर होतात त्या कॅन्सरमध्ये नंबर 2चं प्रमाण हे सर्वायकल कॅन्सरचं आहे अध्यक्ष महोदय. आणि हे सर्वायकल कॅन्सर कशामुळे होतो तर आत्ताच प्रवीणजींनी सांगितलं, जे HPV हा विषाणू आहे, या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महिलांना सर्वायकल कॅन्सर त्या ठिकाणी होतो अध्यक्ष महोदय. आज जे वातावरणामध्ये बदल झालेला आहे, प्रदूषण आहे, किंवा जे एक्सेस खतं त्या ठिकाणी टाकल्या जातात आणि त्याचा प्रादुर्भाव म्हणून अतिशय कमी वयामध्ये त्या ठिकाणी सर्वायकल कॅन्सर होतो अध्यक्ष महोदय. आज आपण बघतोय कितीतरी कुटुंबामध्ये, आपण समाजामध्ये जेव्हा वावरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की लग्नाला 5-5 वर्ष झाले, 10-10 वर्ष झाले, परंतु मूल होत नाही. अशा वेळेला अध्यक्ष महोदय कुठेतरी या सर्वायकल कॅन्सरची भीती त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्याला दिसून येते. माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे शासनाला, मी आत्ता प्रवीणजींनी जो विषय या ठिकाणी घेतला, गडकरी साहेबांचं सुद्धा नाव या ठिकाणी घेतलं अध्यक्ष महोदय. 27 मार्च 2020 मध्ये मी माझ्या चिखली विधानसभेमध्ये या कॅन्सरच्या लसीवरचा पहिला कार्यक्रम घेतला होता. प्रवीणजींनी जे सांगितलं की समाजामध्ये भीती आहे, परंतु ही जी लस ज्या कंपनीकडनं किंवा आम्हाला मिळाली होती ती पनवेलची एक कंपनी होती अध्यक्ष महोदय. आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं की या लसच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये भीती आहे. तर अध्यक्ष महोदय, ही भीती काढणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु माझा अनुभव मी सांगते, माझ्या विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही हा कार्यक्रम घेतला तेव्हा महिला आणि मुली ह्या खूप पुढे त्या ठिकाणी आल्यात. त्यांना ही लस घ्यायची होती, परंतु शासनाकडनं ही लस मिळत नव्हती, आणि CSRच्या माध्यमातून ही लस उपलब्ध करून देत असताना पाहिजे तेवढा निधी आम्हाला मिळत नव्हता. म्हणून मतदारसंघामध्ये सगळ्या महिलांना आम्ही घेऊ शकलो नाही. तो कार्यक्रम अध्यक्ष महोदय मी घेतला, आणि त्या कार्यक्रमाचं कात्रण कुठेतरी गडकरी साहेबांच्या कार्यालयामध्ये पोहोचलं, आणि गडकरी साहेबांनी मला बोलवून घेतलं की श्वेता, हा कसा कार्यक्रम घेतलेला आहे, नागपूरमध्ये सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर गडकरी साहेबांच्या माध्यमातून नागपूरमध्ये हे अभियान त्या ठिकाणी राबवलं गेलं. अध्यक्ष महोदय, गडकरी साहेब इथपर्यंत थांबले नाही. त्यांनी आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मलाजी सीतारामन यांच्याकडे सुद्धा मागणी केली, यांना सुद्धा त्या ठिकाणी सूचना केल्या, आणि अर्थमंत्र्यांनी सुद्धा मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून ही लस संपूर्ण भारतामध्ये मोफत दिल्या जाईल अशा पद्धतीची घोषणा सुद्धा त्या ठिकाणी केली. परंतु अध्यक्ष महोदय, ही जी घोषणा आहे, ही घोषणेचं प्रत्यक्ष कार्यान्वित त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली की नाही हे अद्यापपर्यंत या ठिकाणी माहिती नाही अध्यक्ष महोदय.
याच्या आधीचे जे प्रश्न घ्या आता. मंत्री आहेत, आरोग्य मंत्री आहेत, हसनजी मुश्रीफ साहेब, त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये घोषणा केली होती की केंद्र सरकारने मिशन इंद्रधनुष्य जे आणलेलं आहे त्याला राज्य सरकार सुद्धा पाठिंबा देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या लसा मोफत देणार आहे. परंतु अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अद्यापपर्यंत आमच्या माता भगिनींना ही लस मोफत मिळालेली नाहीये. ही लस मिशन इंद्रधनुष्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आमच्या माता भगिनींना मोफत मिळणार आहे का, याचं उत्तर त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी देणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. आणि दुसरा माझा एक विषय अध्यक्ष महोदय, माझ्या चिखली मतदारसंघामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी याची जी स्क्रीनिंग मशीन आहे सर्वायकल कॅन्सरची ती मी DPTC मधून उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा या स्क्रीनिंग मशीन जर का उपलब्ध करून दिल्या तर अध्यक्ष महोदय हा कॅन्सर त्या ठिकाणी क्युअर आपण करू शकतो. आणि त्यांनी सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलंय की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर अध्यक्ष महोदय, हे प्रिव्हेन्शनसाठी हे पावलं शासन उचलणार आहे का? धन्यवाद. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्वेताताई महाल यांनी आता जे काही 2 प्रश्न उपस्थित केले त्यातला पहिला प्रश्न हाच आहे की या सगळ्या कामकाजाचं एकूण HPVचं सगळंच्या सगळं लसीकरण जे आहे ते आपण मोफत देऊ काय? मी मगाशी सुद्धा 2-3 सन्मान्य सदस्यांच्या उत्तरामध्ये सांगितलं की आपल्याला मोहीम म्हणून करावं लागेल, केंद्र शासन त्याला निश्चितपणाने मदत करेल, परंतु केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स क्लिअर आल्या की एकदा आपण त्याच्या पद्धतीनं निश्चित राज्य शासन, केंद्र शासन, आपण सगळेजण त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सूत्रबद्ध कार्यक्रमाप्रमाणे जाऊ आणि मगच आपल्याला या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करता येतील की याचा उपयोग सर्व राज्यातल्या नागरिकांना होणार आहे. आता दुसरा मुद्दा, त्यांनी स्क्रीनिंगचं मशीन त्यांनी DPTCमध्ये आपल्याकडून बसवलं, तशाच पद्धतीचं मशीन सगळीकडे बसवता येईल काय असं आपण सांगितलं. तर माझी विनंती अशी आहे की जसं मगाशी सन्मान्य राहुल पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये काय असावं, एक SOP क्लिअर करून आपण त्याप्रमाणे किमान ज्या प्रायमरी ज्या आवश्यक असणाऱ्या आणि महत्त्वपूर्ण असणाऱ्या येस त्या ज्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या मशिनरी आणि त्या पद्धतीच्या ट्रीटमेंटचे सेंटर्स आपण चालूच करू. फक्त प्रश्न काय होतो की एखादी गोष्ट चालू करत असताना ती पूर्ण वेळ चालू झाली पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की उत्साहाच्या भरात आपण सगळेजण चांगलं काम करायची भावना ठेवून जातोय आणि मग तिथं ऑपरेटर नाही, आणखीन काय नाही, असं होऊ नये. या सगळ्याचा एक प्रोग्राम करून आपण निश्चितपणानं राज्यातल्या सर्व लोकांना कॅन्सरमुक्त करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं पाऊल आपण उचलणार आहोत. मिशन इंद्रधनुष्य, सन्मान्य सदस्यांनी मिशन इंद्रधनुष्य ही जी काही केंद्र शासनानं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी ज्याची घोषणा केली होती ती प्रत्यक्षामध्ये आपण देणार आहोत का असं विचारलंय. तर मी आपल्याला मगाशी उत्तरात जे सांगितलं तेच परत मी आपल्याला रिपीट करतो की केंद्र शासनाच्या क्लिअर गाईडलाईन्स आल्यानंतर मग मिशन इंद्रधनुष्य असेल, NHMच्या आमच्या स्कीम्स असतील, आपण स्टेटच्या बजेटमधनं काय ते द्यायचं आहे ते आपण देऊ. इस चर्चा पॉइंटेड अध्यक्ष महोदय, सबसे पहले मैं आपका धन्यवाद देता हूं कि आपने इस अर्धा तास चर्चा को ईमानदारी से 1 घंटे से ज्यादा से इसको टाइम दिया है और ये महत्वपूर्ण विषय है, महिलाओं का विषय महिलाओं का विषय है और महिलाओं के साथ साथ में पूरे परिवार का, पूरे समाज का जुड़ा हुआ विषय अध्यक्ष महोदय. और मैं आपका धन्यवाद देता हूं कि आपने इस चेयर पर बैठ के एक फ्रूटफुल डिस्कशन और मंत्री महोदय ने भी बहुत विस्तार से इसका उत्तर दिया. अध्यक्ष महोदय, बहुत सारा चर्चा हो गया है. मैं आपके माध्यम से मंत्री महोदय से एक निवेदन करना चाहता हूं मंत्री महोदय जी कि महात्मा ज्योतिबा फुले जो योजना है उसके अंदर फुल कैंसर का ट्रीटमेंट और टेस्ट ये दोनों जोड़ना चाहिए. लोगों ने बताया कि पेट स्कैन करने के लिए 25,000 रुपया लगता है, दूसरा मेमोग्राफी कराने को पैसा लगता है. कैंसर फर्स्ट स्टेज में डिटेक्ट हो गया तो बहुत अच्छा है और नहीं होने के बाद में इतना खर्चा लगता है कि पूरा फैमिली कैंसल हो जाता है, उसके बाद पैसा नहीं रहता है. तो मेरी आपसे पहला रिक्वेस्ट और प्रश्न ये रहेगा कि हमारी जो महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना है उसके अंदर जो नया पॉलिसी आ रहा है 15 दिन के अंदर संपूर्ण कैंसर प्रिवेंटिव टेस्ट और उसका इलाज और खास करके कीमोथेरेपी इसके अंदर इंक्लूडेड होना चाहिए. कीमोथेरेपी बहुत कॉस्टली है, लोग उसको अफोर्ड नहीं कर पाते. पहला मेरा ये प्रश्न रहेगा. दूसरा प्रश्न ये अध्यक्ष महोदय कि सरकार अपने हिसाब से काम करती है, कैंसर के प्रिवेंशन पर काम करती है, मगर जो फार्मास्यूटिकल कंपनीज है अध्यक्ष महोदय इस कैंसर की दवाई से करोड़ों और अरबों रुपया कमा रहे हैं. फार्मास्यूटिकल कंपनीज इस ड्रग्स को मार्केट में बेच करके केमोथेरेपी के ड्रग्स पे इतना बड़ा प्रॉफिट है, उसके ऊपर में नहीं जाते हुए आप जितनी फार्मास्यूटिकल कंपनी कैंसर के ड्रग्स बनाती है उसको कंपलसरी कुछ परसेंट, अब 0.5% हो सकता है, 1% प्रॉफिट का हो सकता है, कैंसर को जो उसका दवाई है उसका प्रिवेंशन ऑफ कैंसर पे
उसको यूज करना चाहिए अध्यक्ष महोदय। अगर प्रिवेंशन ऑफ कैंसर पे फार्मास्यूटिकल कंपनी खर्च करेगी तो कैंसर को प्रिवेंट करने में बहुत बड़ा उसका फायदा हो जाएगा। अध्यक्ष महोदय, हम लोग ये चाहते हैं कि जैसा और एमएलए ने भी बताया है कि हमारी निधि से कैंसर के जो हमारी खास करके बहनें वुमेन कैंसर को प्रिवेंट करने में उनको ये जो लस देने के लिए और केमोथेरेपी कराने के लिए 50-50 लाख रुपया निधि एमएलए फंड से इसको अप्रूवल फाइनेंस मिनिस्टर ने देना चाहिए। सुधीर मुंगीटवार फाइनेंस मिनिस्टर थे, अभी आई नहीं, मगर मेरी रिक्वेस्ट ये है कि एमएलए का जो फंड है उसका 50 लाख रुपया हमारी बहनों के कैंसर के इलाज के लिए हमको खर्च करने के लिए परमिशन देनी चाहिए। धन्यवाद अध्यक्ष महोदय। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमीनजी पटेल साहेबांनी जे मुद्दे 2 मांडलेत, खरं तर याची उत्तरं मी यापूर्वी सुद्धा दिलेत, त्यामुळे परत आणखीन तेच सांगतो। महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये याच्याबद्दलच्या ज्या काही आवश्यक असणाऱ्या सगळ्या आजारांचा समावेश करायला पाहिजे, त्या सगळ्या आजारांचा समावेश करण्यासाठीच गेल्या 2 महिन्यांपासून आम्ही कमिशनरांना त्याच्यासाठी नियुक्त केलेलं आहे। विशेषतः त्या आयुक्तांबरोबर राज्यातल्या वेगवेगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, आमच्या शासनातले वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सपर्ट डॉक्टर्स असतील, पॅकेज वाढवण्याबद्दल बरोबर आजार वाढवणं आणि जे महत्त्वपूर्ण आजार आहेत त्याचा समावेश करण्याबद्दलचं जे काय आमचं एकूण काम आहे ते 15 ते महिन्याभरामध्ये पूर्ण होईल, की ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या सगळ्या आजारांचा सुद्धा समावेश असणार आहे। त्यामुळे आपण सांगितलेल्या त्या सूचनेला निश्चितपणानं राज्य सरकारच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सकारात्मक प्रतिसाद मिळणार आहे, एवढे मी आपल्याला सांगतो। दुसरं आपण सांगितलं की ह्या सगळ्यामध्ये जे काही एकूण सगळं काम करणाऱ्या विशेषतः सगळे फार्मासिस्ट आहेत, फार्मासिस्ट म्हणता येणार नाही आपल्याला, कंपनीज आपल्या सगळ्या, आता ह्या मेडिकल कंपनीज ज्या आहेत त्या मेडिकल कंपन्यांना खरं तर CSR त्यासुद्धा देत असतात आणि आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो। फक्त एकच आहे की आपली SOP क्लिअर असली पाहिजे। आपली SOP असल्यानंतर मी आपल्याला सांगतो की CSR द्यायला सुद्धा लोक तयार आहेत, आपले सगळे लोक आपले आमदार खासदार आपल्या निधीमधनं सुद्धा द्यायला तयार आहेत, कारण आपण शेवटी सगळेजणच सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून विचार करतो, त्यामुळे ते सगळं आपण करायला तयार आहोत। फक्त SOP क्लिअर होऊ देत आणि आपण सगळ्यांना आवाहन करू। सार्वजनिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या विनंतीला सर्वच लोक निश्चितपणाने सकारात्मक प्रतिसाद देणार आहेत। अध्यक्ष महोदय, मी सुधीर भाऊंचंही मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि मंत्री महोदयांचंही आभार मानतो की सगळ्यात महत्त्वाचा हा कॅन्सरचा जो प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे, हा खूप गंभीर होता। त्यामुळे सुधीर भाऊंनी हा प्रश्न या सभागृहात आणला आणि मंत्री महोदयांचंही मनापासून मी आभार मानतो की समर्पक उत्तर त्यांनी दिलेलं आहे। पण अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं एक सांगायचं आहे की काही सर्पदंश जर असेल, एखादा सर्पदंश, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्याला किंवा शेतामध्ये एखादा सर्पदंश झाला तर ऐकून तर घ्या पवार साहेब, बसून बोलू नका, हाही शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, जरी थोडासा वेगळा असला तरी सर्पदंश जरी एखाद्या शेतकऱ्याला झाला किंवा एखाद्या माणसाला झाला, तो मृत्यू पावल्यानंतर त्याला 2 लाख रुपये मिळतात, परंतु अगोदर उपचारासाठी, सर्पदंशाच्या उपचारासाठी त्या ठिकाणी कुठलाही 1 रुपया त्या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळं मंत्री महोदयांना या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे की या निमित्तानं जे आजार आहेत, जवळजवळ 119 आजारावर उपचार हे खाजगी रुग्णालयात न होता केवळ शासकीय रुग्णालयात राखीव ठेवलेले आहेत। तर अध्यक्ष महोदय, राज्यातील गरीब सर्वसामान्य विशेष करून गरोदर महिलांच्या डिलिव्हरी असतील किंवा सर्पदंशी उपचार असेल, हार्निया, अपेंडिक्स, पित्ताशयाचे खडे, महिलांची पिशवी काढणे, हे सर्वसामान्यांचे आजार आहेत। तर अध्यक्ष महोदय, या आजाराला 50 ते 80 हजार रुपये खर्च येतोय। तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये किंवा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना किंवा मुख्यमंत्री सहाय्यतामध्ये यामध्ये समाविष्ट करून घ्यावं असं मंत्री महोदयांना या ठिकाणी निवेदन आहे। माननीय मंत्री महोदय। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य समाधानजी आवताडे साहेबांनी जो काही मुद्दा मांडला की महात्मा फुले आरोग्यदायी योजना आता अलीकडच्या काळामध्ये राज्य शासनाची आणि विशेषतः आरोग्य विभागाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे। याच्यामध्ये आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आम्ही ज्यांना एमपॅनल केलं आहे अशा पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या आजारांचा समावेश करण्यासाठी जे अगोदरचे आजार होते त्याच्यामध्ये साधारणतः 200 ते 300 आजारांची संख्या वाढवलेली आहे। या सगळ्या संख्या वाढवलेल्या सगळ्या आजारांच्या सहित एका बाजूला आमच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये आणि दुसऱ्या बाजूला जे आमच्याकडे एमपॅनल असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये लोकांना पैसे खर्च करायला लागणार, ते 1ही रुपये न खर्च करता मोफत उपचार करण्यासाठीच्या सगळ्या आजारांचा समावेश केला आहे। मला वाटतं आपण सांगितलेल्या सगळ्या आजारांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे। आदरणीय सुधीर भाऊंनी जे या ठिकाणी कॅन्सर आजारावर चर्चा या ठिकाणी घेतली
मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो. मंत्री महोदय सुद्धा अत्यंत साधक बाधक या ठिकाणी उत्तरं देऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत. मी मंत्री महोदयांना 2-4 प्रश्न विचारणार आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी HPV लसीकरण शासन मोफत करणार का? दुसरा प्रश्न आहे, पुण्यात गेल्या अनेक वर्षापासून कॅन्सर रुग्णालयाची मागणी वाढते. कोट्यवधीची त्या ठिकाणी संख्या नागरिकांची आहे आणि त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल व्हावा म्हणून PWDची जागा ससून हॉस्पिटलच्या समोर आहे आणि 11 वर्षापासून मी आमदार होतो तेव्हापासून त्या ठिकाणी हॉस्पिटल कॅन्सरचं टाटाच्या धर्तीवर व्हावं शासनाचं म्हणून त्या ठिकाणी मागणी केली. ते हॉस्पिटल शासन उभं करणार का? आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने अनेक सभासदांनी सांगितलं की महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये किंवा ज्या ज्या योजना शासनाच्या आहे त्यामध्ये टेस्टिंग असेल, केमोथेरपी असेल किंवा जे ज्या काही उपाययोजना आहेत, ब्लड कॅन्सर असतात, त्या सर्वांच्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्यामधून उपाययोजना करण्यासाठी परवानगी देणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी या प्रश्नांचं उत्तर 1-2 तरी अगोदर सुद्धा दिलेलं आहे. खरं तर HPVची लस कशा पद्धतीने आपण करणार आहोत मी आपल्याला सांगितलंय. हा एक खूप व्यापक मोहीम घेऊन आपण हे काम करणार आहोत. त्यामुळे निश्चितपणाने त्या सगळ्याचा लाभ राज्यातल्या सगळ्या नागरिकांना होणार आहे, एक भाग आहे. आणि दुसरा, आता तुम्ही पुणेकर आहात, आदरणीय अजितदादांकडे आपण सगळ्यांनी विनंती करणं आवश्यक आहे. आम्ही आरोग्य विभागाच्या वतीनं केलेलीच आहे. आम्ही 4 कॅन्सरसाठी हॉस्पिटलसाठी एका बाजूला राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मागणी केली. त्याच्यामध्ये एक पुणे आहे, दुसरं नागपूर आहे, तिसरं नाशिक आहे आणि चौथं मुंबई आहे. कारण पेशंटची संख्या वाढते. आपण सगळेजण बघतोय फक्त टाटा हॉस्पिटल नंतर आता झालेली प्रायव्हेट हॉस्पिटल, पण त्याच्याहीपेक्षा शासनाचे हॉस्पिटलसुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे पुण्यात सुद्धा आपण मागणी केली. आपण सगळ्यांनी सुद्धा रेटून धरला आणि दादांनी जर त्याला संमती दिली तर पुढच्या बजेटमध्ये त्याची तरतूद होईल. अध्यक्ष महोदय धन्यवाद. आजच्या या महिला सदस्य आहेत त्यांना बोला. आजच्या या तारांकित प्रश्न सन्माननीय आणलं त्याबद्दल मी सुधीर भाऊंचं मनापासून त्यांचं अभिनंदन करते, त्यांचं आभार मानते. खरं तर हा विषय आजचा अतिशय संवेदनशील आणि अतिशय महत्त्वाचा आहे आणि महिलांच्या बाबतीत तर अतिशय खरोखरच चांगला हा महत्त्वाचा विषय सुधीर भाऊंनी आणला, त्याबद्दल मी सुधीर भाऊंचं पुन्हा पुन्हा मी आभार मानते. खरं तर पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या कुटुंबात आणि प्रत्येकाला अगदी आज चिंतेचाच हा विषय झालेला आहे आणि घरोघरी सुद्धा आज गावोगावी आमच्या ग्रामीण भागांमध्ये सुद्धा कर्करोगाचा अतिशय खूप म्हणजे आजाराचा प्रसार झालेला आहे. मागच्याच महिन्यात मी ज्यावेळेस आरोग्याचं शिबिर घेतलेलं होतं त्यावेळेस मात्र स्त्री आणि पुरुष सर्वांचंच मी एकत्रित घेतलेलं होतं. तर त्यावेळेस सुद्धा अतिशय खूप सर्व प्रकारचे आजारांचे निदान घेतल्यानंतर महिलांमध्ये जास्तीत जास्त आजाराचं प्रमाण आम्हाला त्या ठिकाणी दिसून आलं. अतिशय गंभीर असा हा आजार ज्यावेळेस आपल्याला कळतोय की आपल्याला कॅन्सर झालेला आहे, अगदी कॅन्सर झाला हे ऐकून सुद्धा आपल्याला इतकी जोरात भीती वाटायला लागते की अगदी निम्मे शक्ती आपली त्याच ठिकाणी हरून जाते. परंतु मंत्री महोदयांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे आणि मी देखील सभागृहाला मी सांगू इच्छिते की कितीही गंभीर आजार असला कॅन्सरचा तरी सुद्धा कोणीही त्याच्यात भीती बाळगू नये. फर्स्ट स्टेजचा जर असेल तर नक्कीच चांगल्या पद्धतीने तो त्याला ट्रीटमेंट मिळाली तर नक्कीच चांगला याच्यावर इलाज मिळतो आणि त्या आजारावर चांगलं निदान होऊन मनुष्याला किंवा कुठल्याही त्या पेशंटला त्याच्यातनं दिलासा मिळू शकतोय. म्हणून हा कॅन्सरचा आजार सुद्धा चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतोय एवढं मी फक्त या ठिकाणी सांगू इच्छिते. अध्यक्ष महोदय, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण हा विषय आणलेला आहे. माझी एकच विनंती असेल की प्रत्येक पेशंटला ज्यावेळेस पेशंट केमोथेरपी आणि रेडिओथेरपी वगैरे करायला जातो त्यावेळेस मात्र त्याला संपूर्ण फी भरावी लागते. प्रत्येकाची परिस्थिती नसते अध्यक्ष महोदय. म्हणून विनंती असेल की ती याच्या तपासणीत काही प्रमाणात जर सूट करता आली तर नक्कीच सूट करा, नाही
तर पूर्णपणे याच्यात जर आपल्याला सवलत देता आली तर नक्कीच सवलत द्याल अशी मी विनंती करते माझ्या महिलांच्या वतीने. अध्यक्ष महोदय 2च मिनिटं. फक्त महिलांचाच विषय नाही आहे, मला सुधीर भाऊंचं मनापासून आभार मानते की हा कॅन्सर हा फक्त महिलांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबातील अगदी लहान बाळापासून सुद्धा हा कॅन्सर आज आपल्याला दिसतोय. लहान मुली असतील, मुलं असतील, सर्वच. आणि महत्त्वाचा विषय, आमच्या मुलींना सुद्धा अगदी 9 वर्षाची मुलगी असेल तिथून तिला जेव्हा मासिक पाळीचा त्रास होतो, अलीकडं परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे की मासिक पाळी येत असताना तिला आता कुठलंही टाईम टेबल नाही, अगदी नियमाप्रमाणे ती येत नाही, अगदी वेळोवेळी केव्हाही येते. आणि अगदी ह्या लहान मुलींना इतका त्रास होतो की कधी पोटात दुखणं किंवा अनेक प्रकारचे तिला त्रास होतात. वेळोवेळी तिला शाळेत जाणं, कॉलेजला जाणं सुद्धा अवघड होऊन जातोय. म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यातून काही त्याच्यातून ट्रीटमेंट काही असेल, गोळी औषधं असतील तर त्याचा सुद्धा ह्या मुलींना जर मिळाला तर नक्कीच आमच्या मुलींना चांगल्या पद्धतीने त्यात हे करता येईल. मंत्री महोदय पुनश्च मी धन्यवाद देते, आभार मानते. मंत्री महोदयांनी उत्तर नाही दिलं तरी चालेल, आम्हाला खात्री आहे की याच्यात आम्हाला सवलत नक्कीच मिळणार आहे. धन्यवाद. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आमदार मंजुळाताई गावित, सन्मान्य आमदार मंजुळाताई गावित यांनी हा प्रश्न केवळ महिलांचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा आहे अशाच पद्धतीचं आपल्या सगळ्यांना सांगितलं. कारण मगापासूनची चर्चा फक्त महिलांच्याच आरोग्याची होती, पण हा सार्वजनिक आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि आपण सांगितलेल्या सूचनांप्रमाणेच आरोग्य विभागाच्या वतीने एका बाजूला खाजगी जे काय रुग्णांवर उपचार होतात तिथं सुद्धा अनावश्यक जे काय दर आकारले जातात त्याच्यावरती सुद्धा निर्बंध आणले जातील आणि आपल्या यंत्रणा अधिक प्रभावी केल्या जातील, यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आपल्या मंत्री महोदयांना मला फक्त एवढंच विचारायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये 19,000 साधारणतः केसेस झाल्या आणि 7,200 साधारणतः मृत्यू झाल्या. म्हणजे ही मॉर्टॅलिटी जी आहे ती साधारणतः ब्रेस्ट कॅन्सरची 37% आसपास आहे. ही कमी करायची असेल तर, कारण ह्याचे ट्रीटमेंटसुद्धा खूप हार्श असतात, त्यामुळे कमी करायची असेल तर इम्युनिटी चांगली असली पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण आयुर्वेद आहे, प्राणायाम आहे, योगा आहे, या सगळ्या संस्थांना आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण ॲड करून आपल्या सोबत घेताय का, जेणेकरून ही इम्युनिटी पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंटच्या दौरान उपयोगी पडते. तर अशा बाबतीत सरकारचा काय विचार आहे? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार सिद्धार्थ शिरोळे साहेबांनी जो काही मुद्दा मांडला, सगळ्या गोष्टी आजार आणि उपचाराबरोबरच ज्या पद्धतीने प्रिव्हेन्शन करायला पाहिजे त्या प्रिव्हेन्शनमधला आयुष हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे, आयुर्वेदाचा खूप महत्त्वाचा विषय आहे. ॲलोपॅथीकडे आपण जाता जाता त्या सगळ्या गोष्टी विसरलो आहे आणि मला वाटतं त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण काम अजूनसुद्धा आम्ही सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. आमच्या विभागात सुद्धा ते आयुष विभाग जो काय होता तो इतका दुर्लक्षित होता की आम्ही सगळं मॉनिटरिंग इतकं करलो आहे, अजूनसुद्धा ती गाडी रुळावर येत नाही, पण करणं गरजेचं आहे. निश्चितपणानं ह्या प्रिव्हेन्शनमधला एक महत्त्वाचा पार्ट असल्यामुळं त्याला एक मोहीम म्हणून आम्ही काम करू. अध्यक्ष महोदय, राज्यातील महिलांचा कर्करोगाचा प्रमाण वाढत आहे. त्याच्यात मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की नागपूरला त्या ठिकाणी एक सुपर स्पेशलिटीमध्ये एक MRI मशीन आपण बसवली आहे. त्याच्यामध्ये तपासल्यानंतर कर्करोगाच्या स्टेजेस लवकर कळतात आणि मग अर्ली त्याला उपचार होतो. तर तशाच प्रत्येक जिल्ह्यात मशीन बसवणार का? दुसरं, उजनी धरणाचं जे पुण्यातली घाण पाणी येतं MIDCतलं आणि त्यामुळं कर्करोगाचं प्रमाण पंढरपूर तालुक्यात किंवा त्या नदीकाठच्या गावामध्ये जास्त आहे. तर तिथं अशा पद्धतीनं 1,000 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आमच्या अवताडे साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केलं आहे. तर ते झालं तर त्याला कॅन्सरमध्ये 100 बेडची सुविधा आहे, तर ते त्या ठिकाणी होणार का? आणि तिसरं शेवटचं की लहान मुलांमध्ये देखील ह्या कर्करोगाचं प्रमाण खूप वाढलंय. आमच्या खेडबाळवणीचा एक ज्ञानेश्वर पवार हा मुलगा होता, तर त्याचा उपचार हा त्या ठिकाणी वेळेत झाला नाही. तर त्याच्यासाठी हा लहान मुलांसाठी एक वेगळा काही आपण प्रोव्हिजन करणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, आमदार अभिजित पाटील साहेबांनी मांडलेल्या 2 मुद्द्यांमधला एक महत्त्वाचा मुद्दा की उजनी धरणातलं जे काही पाणी प्रदूषित झालंय त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढते. केवळ कॅन्सरचंच प्रमाण नाही, आरोग्याचे सगळे प्रश्न हे फक्त पाण्याच्या सगळ्या एकूण असणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळेच होत असतात. त्यामुळे आम्ही ज्या काही NCDची ॲक्टिव्हिटी करतोय त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना पुढच्या आठवड्याभरामध्ये एक मोहीम घेतोय की ज्याच्यामध्ये सगळ्या आमदारांना आम्ही काम लावणार आहे. तुम्ही तुमच्या मतदारसंघात फक्त हे जर सगळं काम केलं तर आरोग्याची सेवा आपण सगळेजण मिळून खूप चांगली करणार आहे की ज्याचा उपयोग आपल्याला सर्व आजारांना निर्मूलन करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे निश्चितपणानं त्याचा उपयोग सगळ्यांना होईल. आता दुसरा विषय आहे की आपण जे काही समाधान अवताडे साहेबांनी मंजूर केलेल्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या
100 बेड राखीव ठेवण्याबद्दलचं आपण सांगताय. आपण मगापासून जे सांगतोय त्याच्यामध्ये आपण कॅन्सरच्या पेशंटला प्रिव्हेन्शनपासून ट्रीटमेंटपर्यंतच्या सगळ्या गोष्टींची SOP करतोय आणि त्यामध्ये आपल्या सूचनासुद्धा स्वागतार्ह आहेत. त्या सगळ्या घेऊन आपण पुढे जाऊ. शेवटचा प्रश्न ते तर मशीनचा उल्लेख मगाशी आमदार राहुल पाटील साहेबांनी जसं सांगितलं, जिल्ह्यात तरी प्रायोरिटीनं आपण करू आणि इतर ठिकाणी सुद्धा आवश्यकतेप्रमाणे आपण करणारच आहोत. कॅप्टन महोदय, सम्मानीय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण जी, जो कैंसर पेशेंट का दवाई लगता है वो 4-5 दवाई को 50% का ऊपर सब्सिडी दिया, केंद्रीय मंत्री दिया है, लेकिन महाराष्ट्र सरकार का तरफ से 5 महत्व का मेडिसिन है वो इंडिया में तैयार नहीं हो रहा है, बाहर से आ रहा है. महाराष्ट्र का तरफ से भी सब्सिडी देंगे, 20% 25% अंदर गरीब कैंसर पेशेंट को दवाई मिल सकता है, वो करने वाला है क्या? और वडाला विधानसभा क्षेत्र में सम्मानीय नितिन गडकरी केंद्रीय मंत्री PPT हॉस्पिटल का अंदर कैंसर यूनिट 5-6 साल का पहले डिक्लेयर करके वो बेंडिंग पड़ा है, वो महाराष्ट्र सरकार उनको टेक ओवर करके कैंसर पेशेंट के लिए सुविधा देगा क्या? वो हॉस्पिटल चालू होने वाला है क्या? अभी मंत्री ने उत्तर दिया, मंत्री को मैं धन्यवाद देता हूँ. टाटा हॉस्पिटल परेल में तो 4-4 महीना, 5-5 महीना, 6 महीना भी लग जाता है रजिस्टर करके. पेशेंट पूरा रास्ता में उनको रहने का व्यवस्था नहीं. महाराष्ट्र का सरकार का तरफ से मुंबई सिटी हर कोनी से आने वाला कैंसर पेशेंट को उनका 1 नहीं 2 हॉस्पिटल भी कम पड़ेगा. उनके साथ जो रिलेशन आ रहा है उनको रहने का व्यवस्था का साथ हॉस्पिटल बनाएगा क्या? धन्यवाद. सन्मान्य अध्यक्ष महोदय, कॅप्टन तामिल सिल्वन साहेबांनी 2 मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये केंद्र शासन ज्या पद्धतीनं आजारांच्या वरती काही मदत करतं तशा पद्धतीने कॅन्सरसाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो काही खर्च येतोय त्याला मदत करू शकतोय का, अशा पद्धतीचं एक सूचना मांडली. त्या सूचनेबद्दल मी एवढंच सांगेन की महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमधून ज्या काही ट्रीटमेंट्स करायला लागतात ते आपण करतोयच, परंतु आता एकच आणखीन चांगल्या पद्धतीची योजना आम्ही आणली आहे. उद्याच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणाने त्याला मान्यता मिळेल की महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये एकूण जे काही आमचं काम होतं आहे त्या कामामधून एक 20% रक्कम जी शिल्लक राहते त्या 20% रकमेमधून 5 लाखाच्या वरती अशा पद्धतीचे गरजू गरीब पेशंट्स असतील त्यांना सुद्धा आपण जसं मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करू शकतोय तशाच पद्धतीचा कॉर्पस फंड आपण निर्माण करतोय. त्याचा उपयोग राज्यातल्या अनेक गरजू आणि गरीब लोकांना होणार आहे. आता वडाळ्याच्या हॉस्पिटलबद्दल जे आपण बोललात, आता मला त्याची कल्पना नाही त्यामुळे अधिक उत्साहानं बोलणं बरोबर नाही, पण निश्चितपणे आपल्याशी बोलणं आणि आवश्यक असेल त्या उपाययोजना करण्यामध्ये निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. मला या निमित्ताने ह्या अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून आपले आता 1 तासाच्या वर झाली. आता 1 तासाची चर्चा आहे, पण ही महत्वाची चर्चा आहे. थोडक्यात प्रश्न मांडा. जीवनाची संजीवनी देणारी चर्चा आहे. आणखी आपले आदरणीय मंत्री महोदयांनी पण आपल्याला चांगल्या पद्धतीची उत्तरं दिलेली आहेत. माझे 2 पॉइंटेड प्रश्न आहेत. आपण जेवढे पैसे किंवा निधी या सगळ्या ग्रामीण रुग्णालयांना, प्राथमिक आरोग्य केंद्रांना, उपकेंद्रांना आपण त्याच्यावरती खर्च करतो, त्याच्या पद्धतीनं त्याचा जो असणारा रिटर्न आहे, म्हणजे आपल्याला एवढा निधी खर्च करून सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये असणारी जी गर्दी आहे ती गर्दी कमी होत नाही. ती कमी करण्यासाठी माझी विनंती आहे आदरणीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून की आपण कुठंतरी इन्सेंटिवाइज करावं सर्व डॉक्टर्सना की त्यांनी त्यांच्या असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जिथं शस्त्रक्रिया होतात, उपचाराची व्यवस्था जिथं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहे तिथं तुमची OPD वाढायला पाहिजे आणि संवर्धनात्मक प्रक्रिया तुमची उपकेंद्रात होती तिथं तुमची गर्दी वाढायला पाहिजे. यासाठी आपण काय करणार? आणि दुसरं, आपण ग्रामीण रुग्णालय शिराळा ह्या संदर्भात आपल्या आदरणीय आरोग्यमंत्री महोदयांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. एक CT स्कॅनचं युनिट ग्रामीण रुग्णालय शिराळ्यासाठी देण्याच्या संदर्भातली आपल्या माध्यमातून विनंती करतो. त्याचा त्यांनी या निमित्तानं निश्चितपणे सकारात्मक उत्तर द्यावं. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार सत्यजित देशमुख साहेबांनी 2 मुद्दे मांडले. त्यातला एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे ज्याचा उल्लेख मगाशी सुद्धा कॅप्टन सिल्वन साहेबांच्या प्रश्नाच्या उत्तराच्या वेळेला मी सांगितला. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये आम्ही जे काही काम करतोय ते काम आम्ही ज्यावेळेला तामिळनाडूला गेलो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीचं तामिळनाडूत काम चाललंय ते बघून आम्ही सांगितलं आणि आम्ही गेलो त्यावेळी आमच्या लक्षात आलं की एकूण कामापैकी 50 ते 55% काम हे आपल्या डिपार्टमेंटमधल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये होते. आणि मग आमच्या लक्षात आलं की ते का होतंय, तर त्यावेळेला त्यांनी जी काही पॉलिसी घेतली तीच पॉलिसी आपण करतोय आणि उद्याच्या कॅबिनेटमध्ये ती येते. एका बाजूला एकूण जे काही आपल्या हॉस्पिटल्समधले ज्या विशेषतः शासकीय हॉस्पिटलमध्ये जे ऑपरेशन करतात 15% आपण विशिष्ट मर्यादेपर्यंत त्या सगळ्या मंडळींना आपण इन्सेंटिव्ह देतोय. त्याच्यापुढे एका कॅपनंतर आपण देत नव्हतो. मग हे सगळे लोक जर काय काम थांबवलं तर मग ह्या सगळ्या लोकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये जायला लागायचं. आता आपण 15च्या ऐवजी 20% आपण करतोय आणि ती कॅपसुद्धा उठवले. अनेक ठिकाणी
राज्यातले एकूण महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतले जे काही पैसे आहेत त्यातले 50% जास्त पैसे हे आमच्या डिपार्टमेंटच्या हॉस्पिटल्समध्येच खर्च झाले पाहिजे अशा पद्धतीचं टार्गेट ठेवून आम्ही काम करतोय. त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. आणि राहिला विषय शिराळ्यातल्या डायलिसिस सिटी स्कॅनचा, सिटी स्कॅनची योजना आपल्या ह्याच्या काय तो आपलं MRI, सिटी स्कॅन, डायलिसिस, ECG ह्या सगळ्या योजना आपण एक मोहीम म्हणून काम करतोय. त्यामुळं आपलं तरी करणारच आहोत, पण राज्यातल्या जितका चांगल्या हॉस्पिटल्स जिथं गर्दी असेल आणि लोकांची सुविधा असेल, लोकांना सुविधा होत असेल तर सगळीकडे सुरू करणार आहोत. शिराळा तर प्राधान्यानेच आपण घेणार आहोत.